आपण पाहताय माय माऊली न्यूज चॅनल। पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी। खराबवाडी तालुका खेड जिल्हा पुणे येथील गुणवंत इंजिनिअरिंगचे मालक श्री गुणवंतराव माधवराव गंगासागरे यांना औद्योगिक क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा BBC स्टार बिझनेस मॅन ऑफ द इयर 2026 चा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। सदरील पुरस्कार हा बिझनेस अँड स्टार्टअप कॉन्क्लेव्ह आणि बुद्धिस्ट बिझनेस कम्युनिटी असोसिएशन तर्फे जांभूळ फाटा वडगाव मावळ तालुका जिल्हा पुणे येथे दिनांक 15 मार्च 2026 रोजी प्रदान करण्यात आला। यावेळी या कार्यक्रमाला PO MBA विभाग प्रमुख प्राध्यापक श्री राजेश पाहुळकर, NSSH प्रमुख श्री रितेश रंगारी, GM प्रोफेशनल श्री अंकुश मकरे, समाज कार्यकर्ते व वक्ते श्री प्रेम बिरहाडे, उद्योजक श्री सुरेश कसबे, सेक्रेटरी श्री प्रवीण जाधव, डायरेक्टर श्री संतोष जाधव, श्री रोपरे साहेब, श्री प्रशांत तुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान यावेळी माय माऊली न्यूज चॅनलच्या वतीने उद्योजक श्री गुणवंत शेठ गंगासागरे आणि त्यांचे बंधू श्री तानाजी शेठ गंगासागरे, श्री संभाजी शेठ गंगासागरे यांच्या शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच यावेळी उद्योजक श्री गुणवंत शेठ गंगासागरे हे आमच्या चॅनलशी बोलताना काय म्हणाले ते आता आपण ऐकूया। माय माऊली न्यूज चॅनल साठी आनंद पाटील, श्रीरामे, महाराष्ट्र प्रतिनिधी। मित्रांनो, मी सध्या उपस्थित आहे खराबवाडी तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी। या खराबवाडीमध्ये गुणवंत गंगासागरे म्हणून एक उद्योजक, लघु उद्योजक, त्यांना आपल्या पुण्यातील उद्योजकाकडून BBC स्टार बिझनेस मॅन ऑफ द इयर 2026 पारितोषिक त्यांना भेटलेलं आहे। नमस्कार, माय माऊली चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर गुणवंत आपल्याला या पुण्यातील व्यापारी संघटनेकडून BBC स्टार बिझनेस मॅन ऑफ द इयर हे फार मोठं उद्योग क्षेत्रात फार मोठं मान सन्मानाचं पद आहे, तुम्हाला भेटलेलं आहे। तर त्याबद्दल आम्ही तुमची भेट घेण्यात आले आहोत। तर आपला अगोदर थोडा परिचय सांगा। धन्यवाद सर। मी गुणवंत माधव गंगासागरे, राहणार मूळचा शेळगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड आणि मागच्या 2009 पासून चाकण खराबवाडीमध्ये येथे आम्ही वास्तव्यात आहे। तर BBC स्टार बिझनेस मॅन ऑफ द इयर या पक्षाला मानाचं पद तुम्हाला भेटलेलं आहे। तर त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं? हा व्यवसाय उद्योगातला BBCने दिलेला पुरस्कार आणि त्याचा मान सन्मान देऊन खूप आनंद झाला। यथोचित सत्कार मान आणि प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सत्कार केला, त्याला खूप खूप छान वाटते। तुम्ही एवढं मोठं यश संपादन केलेलं आहे पुण्यात येऊन, तर तुम्ही कसे घडला, काय संघर्ष करा आणि तुम्हाला काय त्रास सहन करावा लागला, काय त्रास सहन करावा लागला? तर छोट्याशा गावातून आम्ही हा प्रवास चालू केला। सुरुवातीला माझ्या ITIचं शिक्षण इलेक्ट्रिशियन म्हणून झाल्याच्या नंतर आम्ही वाळूज बजाज ऑटो येथे मी अप्रेंटिस साठी आलो सुरुवातीला आणि त्याच्यानंतर 1 वर्षानंतर आम्ही 2006 मध्ये सणसवाडी शिग्रापूर या ठिकाणी आलो। वेंकाई कास्टाला लिमिटेड या ठिकाणी मी 1.5 वर्ष परत जॉब केला आणि त्याच्यानंतर आम्ही चाकणमध्ये 2009 ला आलो इकडे। त्यावेळेस आम्ही सुरुवातीला मोटर रिवाइंडिंग या व्यवसायाची सुरुवात केली। व्यवसाय करत असताना खूप सारे संकट आले, चढ उतार आले, कमी जास्त सगळे ह्या अडचणी आल्या। तर याच्यामध्ये सर्व घरचे सदस्य असतील, मित्रमंडळी असतील, त्यांनी वेळोवेळी खूप सहकार्य केलं। मी व्यवस्थित चालू असलेली नोकरी तिचा रिझाईन करून एक व्यवसायात येण्याचा निर्णय घेतला। तो आज यशस्वीपणे चांगल्या रीतीने तो सक्सेसफुल झालेला आहे। तुमचे 2 बंधू पण इथे राहतात खराबवाडीमध्ये, एक तानाजी गंगासागरे आणि संभाजी शेठ गंगासागरे। तर ह्या 2 बंधूंचं तर मोठे बंधू तानाजी शेठ गंगासागरे आणि लहान बंधू संभाजी शेठ गंगासागरे हे तुम्हाला यांचं सहकार्य कसं लागतं? खरंय, 2 भाऊ असतील किंवा आई वडील असतील, घरातल्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांचं खूप सहकार्य मिळालेले आहे।
आणि त्याच्याशिवाय हा मार्ग यशस्वी पार होऊ शकत नाही. वेळोवेळी सर्वांचं सहकार्य मिळालेलं आहे. तर गुरुवार साहेब, तर आज महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी संख्या खूप मोठ्या वाढलेली आहे आणि खेड्यापाड्यात जा शहरात कुठे जा बेरोजगाराचा भरपूर मोठा धोंडा ते निर्माण झालेला आहे. तरी त्यांना नोकऱ्या मिळत नाही आणि ते उद्योग करत नाही. तर अशा बेरोजगारासाठी आपण काय मेसेज द्या, काय संदेश द्या? व्यवसाय करण्यासाठी शिक्षण याच्या सोबतच कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे, जिद्द असली पाहिजे. आज मार्केटमध्ये भरपूर संधी उपलब्ध झालेल्या आहेत. तर मी सर्व तरुणांना सांगेल ते मार्केटमध्ये खूप खूप साऱ्या संधी आहेत. फक्त ते शोधता आलं पाहिजे, स्वतःमध्ये ते स्किल तयार केलं पाहिजे आणि आपल्या व्यवसायाची सुरुवात केली पाहिजे. संयम, चिकाटी आणि जिद्दच्या बळावर नक्की तुम्हाला यश मिळू शकते. धन्यवाद साहेब. आमच्या माय मावली न्यूज चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल मी आपला स्वागत करतो आणि आपले धन्यवाद मानतो. धन्यवाद. थँक्यू सर, तुम्ही वेळातला वेळ काढून आला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्रातील सत्य, निष्पक्ष व ताज्या बातम्यांसाठी पहा माय माऊली न्यूज चॅनल आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.